इथे आपण सर्वात पहिले काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये घेतलेला मी 1 कप बारीक चिरलेला कोबी, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 2 सिमला मिरची बारीक कट केलेल्या आणि एक गाजर तेही बारीक कट केलेलं, अद्रक लसूण, हिरवी मिरची आणि मिरी पावडर आणि मीठ। आता सर्वात पहिले एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये ह्या भाज्या पूर्ण आपण टाकून घेऊया। या भाज्या व्यतिरिक्त तुम्ही अजून ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता, म्हणजे तुम्हाला ज्या आवडतात त्या। फक्त भाज्या याच्यामध्ये टाकत असताना ते एकदम बारीक चिरून घ्यायच्या। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा अद्रक लसूण बारीक चिरलेलं, 2 हिरवी मिरची बारीक कट केलेल्या, पाव चमचा मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ। हे बघा छान मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि अर्धा कप मैदा। आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचे, म्हणजे कणिक जशी मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे आपल्याला। पण याच्यामध्ये पाणी आपण टाकणार नाही होतं आताच, कारण का जे भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आणि कधी कधी पीठ सैलसर पण होतं, तर सैलसर पीठ झालं तर त्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकून पीठ थोडंसं घट्ट करू शकता। आता इथे थोडंसं कोरडं वाटतं हे पीठ, याच्यामध्ये टाकले मी 2 चमचे पाणी, अगदी मी 2 चमचेच इथे पाणी टाकलेले, खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे। आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि हे लगेच आपण लाटायला घेऊया, म्हणजे खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर सैलसर होतं हे पीठ। आता हा गोळा आपण एका प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवून लाटून घेणार आहोत। प्लास्टिकची पिशवी घेऊन अशा प्रकारे मी 2 तुकडे केलेले बघायचे। याच्याऐवजी तुम्ही बटर पेपर घेऊनही हा गोळा त्याच्यावरती लाटू शकता। आता या प्लास्टिकवरती आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेले, कॉर्नफ्लोअर किंवा मैदा टाकून घ्यायचा, म्हणजे आपण लाटत असताना ते खाली चिटकत नाही। आणि हा संपूर्ण गोळा मी याच्यावरती ठेवून लाटून घेणार आहे। आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत। व्यवस्थित सर्व साईडला कॉर्नफ्लोअर किंवा मैदा टाकून घ्यायचा, म्हणजे ते आपण लाटत असताना चिटकत नाही। आणि हे बघा दोन्ही साईडला मी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेले इथे। आणि आता हे लाटून घेऊया, पूर्ण एकदम मोठी चपाती लाटून घेणार आहे एकदाच मी याची, किंवा तुम्ही याचे 2 गोळे करून वेगवेगळे लाटू शकता। हे लाटत असताना आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं, फक्त जाडसर ठेवायचे, खूप पातळ करायचं नाही। आता हे बघा इथे हे लाटून झालेले। आता हा प्लास्टिकचा पेपर काढून घेऊया आपण आणि हे कट करून घेऊया। हे कट करत असताना आपल्याला याचे चौकोनी तुकडे करायचे, त्याप्रमाणे आपण हे कट करून घेणार आहोत। आणि हे तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल पण ठेवलेले गरम करण्यासाठी। आणि हे बघा अशा प्रकारे चाकूने उचलून घेऊया हे हातावर आणि नंतर तेलामध्ये टाकायचं। हे बघा अशा प्रकारे हे तळायला टाकत असताना तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं, खूप थंड तेलामध्ये हे टाकायचं नाही। आणि याला आपण हाफ फ्राय करून घेणार आहोत, एकदम कडक करायचं नाही आपल्याला लगेच। याला थोडेसे तळून झाले की आपण हे काढून घेणार आहोत। हे बघा आपण हे हाफ फ्राय करून घेतलेले आहेत, म्हणजे पूर्ण असं कडक करून घेतलेलं नाहीये। आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय, त्यासाठी मी एक तुकडा हातावरती घेतलेला आहे आणि अशा प्रकारे याला ट्रायंगल शेप देते। हे बघा आणि अशाच प्रकारे आपण सर्व तुकडे ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेणार आहोत। आता हे कट केलेले तुकडे परत एकदा तळून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे हाफ फ्राय करून नंतर एकदा तळून घेतले तर ते मस्त क्रिस्पी असे तयार होतात। हे बघा मस्त झाले ते। आता हे ट्रायंगल्स किती क्रिस्पी झाले ते तुम्ही बघा। आता त्याची ग्रेव्ही बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले, त्याच्यात टाकणार आहे मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या, पण 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेला अद्रक। आता अद्रक लसूण आणि मिरची तेलावरती थोडीशी परतून घ्यायची, खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत त्याला परतायचं नाहीये। त्याच्यात टाकलेले मी 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, ही कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकलेली। इथे टाकलेला आहे मी उभा कट केलेला कोबी, थोडासाच घेतलेला, जास्त नाही। आता त्याच्यात टाकणार आहोत आपण सॉस। इथे घेतलेले मी 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस। आता त्याच्यात टाकणार आहोत आपण 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, हे बघा छान परतून झालेले आहे। याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे छान व्यवस्थित परतून झालेले आहे। याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया। इथे मी 1 कप पाणी टाकते याच्यामध्ये। आता याच्यात टाकणार आहोत आपण चवीपुरतं मीठ। आपण जे सॉस टाकलेत त्याच्यामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाका। इथे मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्याच्यामध्ये पाव कप पाणी टाकून हे तयार करून घेतलेले आणि हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आणि हे टाकून झाल्याच्या नंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतात।
मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हे जे ट्रायंगल्स तळून ठेवलेले आहेत आपण हे टाकून घेऊया. तुम्हाला ज्यावेळेस हे सर्व करायचं त्यावेळेस हे ट्रायंगल्स ग्रेव्हीमध्ये टाका, नाहीतर हे लगेच हे सॉफ्ट होतात. टाकूया आपण बारीक चिरलेले कांद्याची पात आणि गॅस बंद करूया. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही गॅस चालू करून, नाहीतर ते एकदम सॉफ्ट होऊन जातील. तर अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम क्रिस्पी अशी व्हेज 99ची रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.